को पावर्ड बाय टेक्नो। शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे आणि जरांगे पाटील यांची अंतरावली सराटीमध्ये भेट झाली। आपल्यासोबत जरांगे पाटील आणि संदीपान भुमरे साहेब आहेत। दादा, काय चर्चा झाली? भुमरे साहेब आले होते। मामाचे ना आपली चर्चा जी आहे तीच पहिल्यापासून समाजाचं हित आणि या पलीकडे काय नाही। आणि मला तर त्याच्या पलीकडे काय दिसलं नाही कधीच। काम करणारे यांचं आम्ही प्रत्येक वेळेस कौतुक करतोच, नाही असं नाही, आणि चुकल्यावर बोलतोच सुद्धा, कारण तो अधिकार हक्क प्रत्येक जनतेचा सत्ताधाऱ्यांवरती असतो चुकल्यावर झापायचं पण, कारण ते जनतेचा अधिकार आहे त्यांना दिलेला, आणि काम केल्यावर कौतुक पण करायचं। आता शंभूराजे साहेबांनी 6 महिन्याचे ज्यावेळेस कुणबीसाठी ओबीसीसाठी मुदतवाढ दिली, आम्ही कौतुक केलं त्यांचं। तसेच हेच गॅजेट, तीनही गॅजेट, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ही व्हायला पाहिजे। ह्याच्यात समाजाचं हित दडलं आहे, यावरही आमची मामाची त्यावरही चर्चा झाली। परंतु सर, संभाजीनगरचे खासदार आहेत संदीपान भुमरे साहेब, काल असं म्हणले होते की त्यांनी कुठलाही दगाफटका करू नये। आज ते तुम्हाला भेटायला आलेत, काही बोलणं झालं त्या संदर्भात? त्याबाबतही झालं, आणि जे समाजाच्या हिताचे निर्णय, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र रोखलेत, हैदराबाद गॅजेट्सचं, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट, याबाबतही चर्चा झाली। त्या विषयाशी आमच्याशी दगाफटका करू नका, हे आम्ही स्पष्टपणानं सांगितलं होतं, आणि ते नाहीच आहे, दगाफटका नाही म्हणे करणार आहेत। आता आम्ही ते चर्चा करणार आहेत। तीनही गॅजेट, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी, मामाने मोकळ्या मनाने सांगितलं की दगाफटका काही नाही। आम्ही जे गॅजेट आहेत तिन्ही, आता एकतर गॅजेट आणलंच हैदराबादचं शंभूराजे साहेबांनी, आणि 8000 पुरावे पण आणले, त्याच्यावरती अभ्यास काही वकील बांधव करतायत। ओके, आणि ते लागू होणार आहे, दगाफटका होणार नाही। आणि सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटवरही दगाफटका होणार नाही। सगळे सोयरे अंमलबजावणी, त्याचीही प्रक्रिया सुरू आहे। आणि मराठा आणि कुणबी एक आहे, त्याचीही प्रक्रिया 83 क्रमांकाचा जो 2004चा अध्यादेश आहे त्यावरही चर्चा सुरू आहे। आणि प्रमाणपत्र द्यायचे रोखलेत, थांबवलेले, तेही सुरू करण्यात येतील। म्हणजे एकूण जी चर्चा आहे, दगाफटका त्याचा अर्थ तो होता। आणि काही काही लय असते तो बाजार बुनगे मोघामोगी, काही वेळेस लय गैरसमज पसरीत आहेत, त्यांचं साधायसाठी असे लावून देते, चिटकून देते, पण त्याला माहीतच नसतं की ते मांजरीसारखा खेळ आहे त्याला वाटतं डोळे झाकूनच पितो, म्हणजे सगळ्या दुनियाला दिसत नाही, सगळ्या दुनियाला दिसते तुझी चाल काय आहे, ती तुझ्या ध्यानात येणार आहे म्हणा, थोडं थांबतो। सर, जरांगे पाटील 17 सप्टेंबरला उपोषणाला बसणार आहेत, म्हणजे 16 तारखेला संध्याकाळीच बसणार आहेत। त्यांच्या ज्या मागण्या आहेत, सगळे सोयरे असतील किंवा हैदराबाद गॅजेट असेल, त्या संदर्भात काही बोलणं झालं का? हे आता मला एक सांगायचं आहे की त्या बाबतीत आमची चर्चा झाली, आणि विशेष म्हणजे आता जरांगे पाटलाने आपल्याला सगळं सविस्तर सांगितलं गॅजेटच्या बाबतीत वगैरे। तशा पद्धतीनं सरकार काम करते, आणि शंभूराजाने सुद्धा हैदराबादला जाऊन हैदराबादच्या गॅजेटच्या विषयी, सातारा वगैरे जे काही प्रोसिजर आहे, प्रोसिजर सध्या चालू आहे, आणि मला वाटतं की लवकरच निर्णय होईल असं मला वाटतं। हैदराबाद गॅजेट लागू होणार अशी एक चर्चा आहे। सरकार विशेष अधिवेशन बोलावणार 25 ते 30 तारखेच्या दरम्यान, असं काय आहे का? ते आता सध्या याची कल्पना मला नाही, पण उद्या मुख्यमंत्री येणार आहे, त्यांच्याशी आमची चर्चा होईल, आणि नंतरच आपण बोलणार। जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत, त्या संदर्भात काही चर्चा झाली का? ते उपोषणाला बसू नये, त्यांच्या मागण्या मान्य होतील, असं काही बोलणं झालं का? त्यांच्या मागण्या तर रास्त आहे, त्यांच्या मागण्या मान्य होतील असं मला वाटतं। नक्कीच होते। मामाला हे पण सांगितलं की मुक्तीसंग्राम दिन आहे, आणि ह्या अन्यायाविरोधाचा उठाव झालेला आहे। अन्याय होऊ नये, गोरगरीब जनता मायेचं पांघरून तिच्यावरती पाहिजे, म्हणून हा 17 सप्टेंबरचा मुक्तीसंग्राम दिन झालेला आहे। त्या दिवशी किमान हैदराबाद गॅजेटचं, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी व्हावी, ही आग्रह मात्र मामाकडं आम्ही धरला आहे। आणि पुन्हा तेच सांगतो की काहींना खूप नाद आहेत बघा, काहीतरी अफवा पसरायच्या, खोटं नाटं काहीतरी पसरायचं, आणि स्वतः छाती बडून घ्यायची, आणि दुसऱ्या म्हणजे वितुष्ट आणायचं। हे जे गद्दाराची काही फळी असल्यासारखं म्हणतात ना त्याला, की सहनच होत नाहीत गरिबाचे लेकरं काम केलेले, अफवा पसरायच्या आणि आपलं साधून घ्यायचं। म्हणून ते काल जो आपण शब्द वापरलेत, तर तसं काही समाजाशी, महाराष्ट्रातला मराठा समाज जो करोडोच्या संख्येनं आंदोलन करतोय सगळ्या सोयरे अंमलबजावणीसाठी, गॅजेटसाठी, तीनही गॅजेटसाठी, मराठा आणि कुणबी यासाठी, कुठंही या समाजाशी
दगाफटका होणार नाही आणि लवकरच ते लागू होईल असं सांगितलं. पण 16चं रात्रीचं आमरण उपोषण होणार आहे. जे कोणी कट करतंय त्याच्यामुळे सरकार आहे असं तुम्हाला वाटतंय? काय आता मी लई सांगणार आहे. 1-2 दिवस आणखीन जाऊ द्या. कालच म्हणलो ना मी, 1-2 दिवस जाऊ द्या. काय काय चाललंय, कोण कोण काय काय करतंय हे सरळ सरळ दिसतंय सरळ. पण ते यशस्वी नाही होणार. हां, 4 दिवसात आला उगाच 7-8 पुस्तकं वाचिले म्हणजे का तू जागीरदार नाही झाला किंवा तू काय नाही. गरिबांनी आम्हाला म्हणते तो समाजाचा मालक आहे का? काय गरिबाच्या लेकरांनी गरिबासाठी काम करू नये का? त्याला मालक म्हणतात का? काय सहन होत नाही तुम्हाला प्रश्न पडून? तुम्ही वाचला असेल त्याला मी काय करू? तुम्हाला काही करताच नाही आलं आयुष्यात. अफवा पसरण्याशिवाय, दुसऱ्याला बदनाम करण्याशिवाय नुसत्या गैरसमज पसरीत चालायचं फक्त. त्यात नसतरी यश मिळत. तुला नाही यश मिळणार. स्वतःला झिजून घे ना, स्वतःला झिजून घे ना. कशाला गैरसमज पसरतो दुसऱ्यांविषयी? आणि जो माणसं सोबत नाही त्यांचे नावं पसरायचे. काय केल्याची सवय असते. काय असतं आता ते अभियान चालवायचं आहे. ते आता शेवटी फडणवीस साहेबांची तालीम म्हणजे का सोपी तालीम नाही आहे. पण मी आज जाहीरपणानं पुन्हा एकदा सांगतो, मामा आलेत तर, की माझी हात जोडून विनंती, तुम्ही मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांना सुद्धा सांगतो, इमानदारीनं सांगतो, मामाच्या माध्यमातून सांगतो की तुम्ही 3ही गॅजेट लागू करा. गरिबाचं कल्याण होऊ द्या. सगळ्या सोयीची अंमलबजावणी करा. 2004चा अध्यादेशी तोही दुरुस्त करून तोही लागू करा. गोरगरिबाचं कल्याण होऊ द्या. मराठा आणि कुणबी या राज्यातला एक भेदभाव नको. आमच्या भावाभावात सगळ्यांना मिळू द्या आणि हे करा. तुम्हाला जे वाटतंय त्यांचा फायदा होतोय दुसऱ्यांचा, तुम्ही कामं करा, तुमचा फायदा होईल. मामाच्या समक्ष सांगतो, तुम्ही पोटात आडी ठेवून काम नका करू. पोटात आडी ठेवून काम करू नका. ही माझी आज मीडियाच्या समक्ष, मामाच्या समक्ष विनंती की तुम्ही आमच्या वस्तू आम्हाला गोष्टी देऊन टाका आणि 17पर्यंत हे सगळं फायनल करून टाका. काही ठेवू नका, काहीच ठेवू नका. जी होती मनोज जरांगे पाटील आणि संदीपान भुमरे यांची आज अंतरावधी सराटीमध्ये भेट झाली आहे आणि 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल किंवा बॉम्बे गॅजेट असेल हे लागू करावे अशी जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी अंतर्गत सराटी जालना. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.